नमस्कार धनुराशी परिवार सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय रामकृष्ण हरी. पांडुरंग विठ्ठलाच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. माझ्या प्रिय धनुराशीच्या भक्तांनो, आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा दिवस नाही तर श्रद्धा, भक्ती आणि आत्मपरिवर्तनाचा पवित्र दिवस मानला जातो. काही ज्योतिषीय परंपरांनुसार या काळानंतर धनुराशींच्या काही व्यक्तींसाठी सकारात्मक बदलांची सुरुवात होऊ शकते. अनेक दिवसांपासून मनात जपलेली एखादी इच्छा, थांबलेले काम किंवा आयुष्यात पुढे जाण्याची आशा नव्या जोमाने जागृत होऊ शकते. प्रत्येकाचा अनुभव जन्मकुंडली, दशा आणि कर्मानुसार वेगळा असतो, पण हा काळ आशावादी दृष्टीने पुढे पाहण्याची प्रेरणा देणारा ठरू शकतो. धनुराशींचा स्वामी हा गुरु मानला जातो, कारण गुरु हा ज्ञान, सद्बुद्धी, धर्म, भाग्य आणि योग्य मार्गदर्शनाचा कारक आहे. जेव्हा जीवनात श्रद्धा, संयम आणि योग्य कृती यांचा संगम होतो, तेव्हा प्रगतीच्या नवीन शक्यता निर्माण होतात. काहींना करिअरमध्ये संधी मिळू शकते, काहींना शिक्षणात किंवा व्यवसायात गती मिळू शकते, तर काहींना कुटुंबातील आनंददायी घडामोडींचा अनुभव येऊ शकतो. म्हणून आषाढी एकादशी नंतरचा हा काळ स्वतःला अधिक सक्षम बनवण्याची संधी म्हणून पहा. अनेक धनुराशींच्या व्यक्तींनी गेल्या काही महिन्यात संयमाने संघर्ष केला आहे. प्रयत्न करूनही अपेक्षित यश न मिळाल्याने मन निराश झाले असेल, परंतु निराशेच्या काळानंतरही आशा जिवंत ठेवणाऱ्यांसाठी जीवन अनेकदा नवीन दारे उघडते. एखादा महत्त्वाचा फोन, मुलाखत, नवे काम, प्रलंबित निर्णय किंवा कुटुंबाशी संबंधित आनंदाची बातमी काहींसाठी या काळात पुढे येऊ शकते. ही निश्चित भविष्यवाणी नसून काही ज्योतिषीय संकेतांकडे आशावादी दृष्टीने पाहण्याचा एक दृष्टिकोन आहे. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देवाची कृपा आणि ग्रहांची साथ मिळत असली तरी विवेक, प्रामाणिकपणा आणि मेहनत यांना पर्याय नसतो. कोणतीही मोठी संधी दिसली तर ती शांतपणे तपासा. भावनेच्या भरात किंवा इतरांच्या दबावाखाली निर्णय घेऊ नका. ज्योतिष मार्गदर्शन देऊ शकते, पण योग्य कृती आणि योग्य निर्णय हेच यशाची खरी गुरुकिल्ली ठरतात. श्रद्धा आणि शहाणपण यांचा समतोल राखणाऱ्यांनाच दीर्घकालीन समाधान मिळते. पण आषाढी एकादशीनंतर असा कोणता शुभ संकेत काही धनुराशींच्या व्यक्तींसाठी तयार होत आहे, त्यामुळे त्यांच्या मनातील अनेक वर्षांची एखादी इच्छा पूर्ण होण्याची आशा निर्माण होऊ शकते. आणि तो संकेत ओळखायचा कसा याचे उत्तर पुढील भागात मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपण पाहूया धनुराशींच्या जातकांसाठी काही उपाय. आषाढी एकादशीनंतर शक्य असल्यास सकाळी स्नान करून विठ्ठल रुक्मिणीचे स्मरण करा आणि मनोभावे ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करा. त्यानंतर आपल्या क्षमतेनुसार एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान किंवा फळदान करा, कारण श्रद्धेने केलेले दान हे मनात सकारात्मकता, नम्रता आणि सेवाभाव वाढवण्यास प्रेरणा देऊ शकते. प्रिय धनुराशींच्या भक्तांनो, पुढे आपण अशा एका महत्त्वाच्या ग्रहसंयोगाबद्दल जाणून घेणार आहोत, जो काही व्यक्तींसाठी करिअर, आर्थिक नियोजन, नातेसंबंध किंवा वैयक्तिक प्रगतीच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरू शकतो. पण त्याचवेळी एक छोटीशी चूक संधीचा लाभ कमी करू शकते. त्यामुळे पुढील प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐका, कारण कदाचित त्यातील एखादा संदेश तुमच्या जीवनातील पुढील महत्त्वाच्या निर्णयासाठी उपयोगी ठरू शकतो. प्रिय धनुराशींच्या भक्तांनो, आषाढी एकादशी संपल्यानंतर काही ज्योतिषीय परंपरांमध्ये हा काळ आत्मविश्वास वाढवणारा आणि प्रगतीसाठी प्रेरणा देणारा मानला जातो. अनेक दिवसांपासून तुम्ही ज्या गोष्टींसाठी मनापासून प्रयत्न करत आहात, त्या प्रयत्नांना आता योग्य दिशा मिळू शकते. एखादा रखडलेला निर्णय पुढे सरकू शकतो, नवीन कामाची सुरुवात होऊ शकते किंवा तुमच्या क्षमतेची योग्य दखल घेतली जाऊ शकते. हा काळ केवळ भाग्यावर अवलंबून नसून श्रद्धा, संयम आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या एकत्रित परिणामांची आठवण करून देतो. म्हणून स्वतःवरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. धनुराशींचा स्वामी हा गुरु असल्यामुळे ज्ञान, धर्म आणि योग्य मार्गदर्शनाला या काळात विशेष महत्त्व आहे. तुमच्या आयुष्यात एखादी अनुभवी व्यक्ती, गुरु, ज्येष्ठ किंवा हितचिंतक असा सल्ला देऊ शकतो, जो पुढील काही महिन्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. त्या सल्ल्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. अनेकदा परमेश्वर थेट उत्तर देत नाही, पण तर योग्य व्यक्तीला आपल्या आयुष्यात पाठवून मार्ग दाखवतो. त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून चांगल्या सल्ल्याचा स्वीकार करा. कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा, होय स्वामी. आर्थिक क्षेत्रातही काही धनुराशींच्या व्यक्तींना सकारात्मक संधी दिसू शकतात. जुने थकलेले पैसे मिळणे, कामाच्या नवीन संधी, व्यवसायात नवीन ग्राहक किंवा नोकरीत जबाबदारी वाढणे अशा घडामोडी काहींना अनुभवायला मिळू शकतात. मात्र कोणतीही गुंतवणूक किंवा आर्थिक निर्णय पूर्ण माहिती घेतल्याशिवाय करू नका. ग्रहयोग प्रेरणा देतात, पण योग्य नियोजन आणि शहाणपणाने घेतलेले निर्णयच हे दीर्घकाळ टिकणारे यश देतात. या काळात तुमच्या घरातील
वातावरणातही सकारात्मक बदल जाणवू शकतात. कुटुंबातील मतभेद कमी होणे, नाते अधिक घट्ट होणे किंवा एखादी आनंदाची बातमी घरात येणे अशा गोष्टींची शक्यता काहींना वाटू शकते. जर तुम्ही मनात एखाद्या व्यक्तीबद्दल राग किंवा कटुता ठेवली असेल तर ती सोडून देण्याचा प्रयत्न करा. क्षमा, प्रेम आणि नम्रता हेच खरे आध्यात्मिक सामर्थ्य आहे. ज्या मनात करुणा असते, ज्या मनात देवाची कृपाही अधिक सहज अनुभवता येते. पण आषाढी एकादशीनंतर असा कोणता शुभयोग काही धनुराशींच्या व्यक्तींसाठी तयार होतो आहे, ज्यामुळे त्यांच्या मनातील अनेक वर्षांची एक मोठी इच्छा पूर्ण होण्याची आशा अधिक दृढ होऊ शकते. आणि कोणता एक आध्यात्मिक उपाय श्रद्धेने केल्याने मनाला नवीन ऊर्जा मिळू शकते, हे आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्की ऐका. आता आपण पाहूया काही उपाय. आषाढी एकादशीनंतर सलग 11 दिवस सकाळी किंवा संध्याकाळी विठ्ठलाचे स्मरण करून श्री विठ्ठलाय नमः या मंत्राचा 108 वेळा तरी जप करा. शक्य असल्यास तुळशीला पाणी अर्पण करा आणि मनोभावे सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करा. कारण श्रद्धेने केलेली साधना मन स्थिर ठेवण्यास आणि सकारात्मक विचार वाढवण्यास मदत करू शकते. प्रिय धनुराशींच्या भक्तांनो, आता पुढे आपण त्या अत्यंत महत्त्वाच्या संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यामुळे काही व्यक्तींना आयुष्यभर लक्षात राहील असा आनंदाचा क्षण अनुभवायला मिळू शकतो. मात्र त्याच वेळी एक छोटीशी चूक किंवा घाईघाईने घेतलेला निर्णय हा तुमच्यासमोर आलेल्या चांगल्या संधीची दिशा बदलू शकतो. म्हणून पुढील व्हिडिओ हा अत्यंत तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे सांगितलेले मार्गदर्शन आणि उपाय हे तुमच्या जीवनासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरू शकतात. प्रिय धनुराशींच्या भक्तांनो, आता आपण त्या महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, ज्याची तुम्ही सुरुवातीपासून वाट पाहत होता. काही ज्योतिषीय परंपरांनुसार आषाढी एकादशीनंतर तुमच्या आयुष्यात आशेचा एक नवीन किरण दिसू शकतो. अनेक दिवसांपासून मनात जपलेले एखादे स्वप्न प्रामाणिक प्रयत्नांनी साध्य करण्याची संधी किंवा प्रलंबित असलेल्या कामात सकारात्मक हालचाल काहींना अनुभवता येऊ शकते. ही प्रत्येकासाठी निश्चित घटना नसली तरी श्रद्धा, सातत्य आणि योग्य कृती यांचा संगम झाला तर जीवनात बदल घडू शकतात. म्हणून निराशा सोडू नका आणि विश्वासाने पुढे चला. कधीकधी परमेश्वर आपल्याला अपेक्षित गोष्ट लगेच देत नाही, कारण तो योग्य वेळेची वाट पाहत असतो. तुम्हाला झालेला प्रत्येक विलंब हा कदाचित तुमच्या तयारीसाठीच असू शकतो. जर तुम्ही या काळात मन शांत ठेवले, प्रामाणिकपणे काम केले आणि श्रद्धा टिकवून ठेवली तर तुमच्या आयुष्यातील काही अडथळे दूर होण्याची शक्यता वाढू शकते. विठ्ठलाच्या चरणी केलेली प्रार्थना ही केवळ इच्छा पूर्ण करण्यासाठी नसते, तर योग्य मार्गाने चालण्याची शक्ती मिळावी यासाठीही असते. पण अजून एक महत्त्वाचा संकेत अजून बाकी आहे. अशी कोणती चूक आहे जी तुमच्यासमोर आलेली संधी, चांगली संधी दूर नेऊ शकते? आणि शेवटी सांगणार असलेला विठ्ठल भक्तीचा उपाय अनेक भाविक श्रद्धेने करतात. हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ पुढे कंटिन्यू पहा. आषाढी एकादशीनंतर शक्य असल्यास सलग 5 गुरुवार पिवळ्या फुलांनी श्री विठ्ठल किंवा आपल्या इष्टदेवतेची पूजा करा. त्यानंतर ओम ब्रूम बृहस्पते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. हा उपाय तुम्ही श्रद्धेने आणि आपल्या क्षमतेनुसार करा. साधना मनाला स्थिरता, सकारात्मकता आणि योग्य निर्णय घेण्याची प्रेरणा देऊ शकते. धनुराशींच्या भक्तांनो, लक्षात ठेवा की मोठ्या संधी अनेकदा शांतपणे येतात, त्या गाजावाजा करून येत नाहीत. त्यामुळे तुमच्या आयुष्यात एखादी नवीन व्यक्ती, नवे काम, नवीन जबाबदारी किंवा शिकण्याची संधी आली तर तिला दुर्लक्ष करू नका. प्रत्येक संधीचे मूल्य समजून घ्या. तुमच्या मेहनतीवर विश्वास ठेवा आणि कोणाच्याही मत्सरामुळे किंवा नकारात्मक बोलण्यामुळे तुमची ध्येय बदलू देऊ नका. ग्रहयोग दिशा दाखवू शकतात, पण त्या दिशेने चालण्याचे सामर्थ्य तुमच्या कर्मात आहे. या काळात कुटुंब, नाती आणि मनशांती यांनाही तेवढेच महत्त्व द्या, कारण काही धनुराशींच्या व्यक्तींना घरात आनंदाची बातमी, नवीन सुरुवात किंवा परस्परातील गैरसमज दूर होण्याची शक्यता वाटू शकते. मनात कृतज्ञतेची भावना ठेवा. जे मिळाले आहे त्याबद्दल देवाचे आभार माना आणि जे मिळवायचे आहे त्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. भक्ती आणि कर्म यांचा समतोल राखणारे लोकच दीर्घकाळ आनंदाचा अनुभव घेतात. प्रिय धनुराशींच्या भक्तांनो, आषाढी एकादशीनंतरचा हा काळ काहींसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग खुला होत असल्याची भावना निर्माण होऊ शकते. परंतु त्या इच्छेला सत्यात उतरवण्यासाठी श्रद्धा, संयम आणि योग्य नियोजन व सातत्यपूर्ण प्रयत्न यांची साथ आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीची जन्मकुंडली, दशा आणि परिस्थिती वेगळी असल्यामुळे अनुभवही वेगळे असतील.
म्हणून या व्हिडिओमधील मार्गदर्शनाला प्रेरणादायी ज्योतिषीय दृष्टिकोन म्हणून स्वीकारा. विठ्ठलाची कृपा, गुरूंचा आशीर्वाद आणि तुमचे सत्कर्म तुमच्या जीवनाला योग्य दिशा देवो हीच मनपूर्वक प्रार्थना. प्रिय भक्तांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, राशी स्वामी माऊली चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून प्रत्येक नवीन राशी भविष्याचा व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला पाहायला मिळेल. कमेंट्समध्ये जय जय रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असे नक्की टाईप करा आणि तुमचे गाव कोणते आहे तेही मला कमेंट्स करून नक्की सांगा. तुमच्या श्रद्धेचा आवाज हजारो भक्तांपर्यंत पोहोचू द्या. भगवान श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणी आणि देवगुरु बृहस्पती यांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समाधान, योग्य निर्णय, उत्तम आरोग्य आणि प्रगती लाभो हीच मनापासून प्रार्थना. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये.